निवडणुका होणार की नाही, राज्यभरामध्ये आज हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हा प्रश्न फक्त जाहीर झालेल्या निवडणुकांसाठीच नाहीये, तर ज्या निवडणुकांची घोषणा होणं बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे। मुद्दा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेचं उत्तर येईपर्यंत, या याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय येईपर्यंत निवडणुका होणार की नाही हा प्रश्न कायम राहणार आहे। 242 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे। 2 डिसेंबरला या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होईल। पुढच्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला त्यांचा निकाल लागेल। मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ही याचिका आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली आणि त्यातला मूळ मुद्दा आहे की 50% मर्यादा ओलांडणारे आरक्षण हे या निवडणुकांमध्ये लागू असावं की नसावं। अर्थात हे 50% ओलांडणारे आरक्षण हे राज्यभरात काही सगळ्याच नगरपालिका नगर परिषदांसाठी नाहीये किंवा सगळ्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांसाठी सुद्धा नसणार आहे, पण जिथे ते असणार आहे त्याचा परिणाम राज्यातल्या फक्त त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणार आहे की संपूर्ण निवडणुकांवर होणार आहे, हाही एक कळीचा प्रश्न आहे। आज सुनावणी होती खरं तर, पण आजची सुनावणी टळलेली आहे। आज तारीख वाढवून मागितली होती, काही मुद्दे मात्र कोर्टासमोर ठेवण्यात आले। कोर्टानेही काही मुद्द्यांची स्पष्टता केली आणि आता शुक्रवारी या सगळ्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। त्यामुळे जर हा निर्णय जो काही येईल त्याच्यामुळे घोषित झालेल्या निवडणुका होणार की नाही आणि ज्या निवडणुकांची घोषणा होणार आहे त्या निवडणुकांची घोषणा होऊ शकेल की नाही असे अनेक प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलूयात, पण अगोदर हा मुद्दा नेमका काय आहे हे स्पष्ट करणारा हा रिपोर्ट बघूयात। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही, महानगरपालिकेसाठी तोफा धडाडणार की नाही, जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार की नाही, राज्यभरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे प्रश्न कायम आहेत आणि याचं उत्तर कदाचित शुक्रवारीच मिळू शकेल। आणि त्याला कारण आहे सुप्रीम कोर्टातली याचिका। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। आज याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आली होती, तेव्हा कोर्टानं दोनही बाजूंचं म्हणणं ऐकलं आणि सुनावणी शुक्रवारी होईल असं सांगितलं। या संदर्भात कोर्ट आज नेमकं काय म्हणालं बघूयात। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण 50%च्या वर गेलंय त्या निवडणुका या संबंधित केसमधील निर्णयाच्या अधीन असतील। कायद्याचा भंग करून निवडणुका पार पडल्या तर त्या रद्द करता येतात। आम्ही निवडणुका होऊ देऊ, इथं आम्ही फक्त अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतोय। तरीही याचिकाकर्त्यांना काही आक्षेप असतील तर आपण याहून मोठं घटनापीठ तयार करू। सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय प्रलंबित असल्यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत। शुक्रवारच्या सुनावणीमध्ये चित्र स्पष्ट झालं तर या निवडणुकाही लगेचच जाहीर होतील अशी अपेक्षा आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले। खरं तर SC ST ला 100% दिल्यानंतर उर्वरित आरक्षण हे केवळ ओबीसीच्या वाट्याला जातं। त्यामुळे सरकारने या संदर्भातली सावध भूमिका घेण्याची गरज होती आणि त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आम्ही घेत आहोत। म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या निवडणूक आयोगाने केलं। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सरकारनं मात्र या सगळ्यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी जो 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्वाचं आहे। निवडणुका या लोकशाहीचा पाया असतात, त्या लांबणीवर पडू नये, वेळेत पूर्ण व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे। शुक्रवारच्या सुनावणीनंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल अशी आशा सगळेच जण करतात। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। त्यामुळे शुक्रवारी या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, पण या प्रश्नासंदर्भात अनेक असे मुद्दे आहेत की ज्याची चर्चा होणं गरजेचं आहे, जे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या सोबत आहेत ही जी मूळ याचिका आहे ते याचिकाकर्ते विकास गवळी। विकासजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। धन्यवाद।
आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपलंही स्वागत. विकासजी, मला आनंद आहे की आज तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, कारण बरेचसे मुद्दे आहेत ज्यांची उत्तरं कदाचित तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. सुरुवातीला तर मला सांगा की आज काय झालं, म्हणजे तुमच्याकडनं असं सांगितलं गेलं कोर्टाला की शुक्रवारपर्यंत थांबूयात, की सरकारकडनं सांगितलं गेलं, काय झालं आज कोर्टात? नाही, आम्ही तर गेल्या 3 सुनावण्यांपासून सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात हा विषय आणून देतोय हा की या तारीख पे तारीख हा गेल्या 2-2.5 वर्षापासून विषय चालू आहे, तो जर परत आता कंटिन्यू सुरू ठेवला तर इतके दिवस एखादा विषय अडचणीचा नव्हता. पण आज राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 242 नगरपालिका, 46 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले, छाननी झाली, चिन्ह वाटपाचाही कार्यक्रम झाला, प्रचारालाही उद्या परवा सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे उमेदवारांची जे नजर आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती आहे की एखाद्या वेळेला आपण हा सगळा प्रकार प्रचाराचा सुरू करावा, पॉम्पलेट छापावे, नंतर काही स्टिकर लोक तयार करतात, बॅनर तयार करतात आणि त्याच्यामध्ये जर उद्या काही अडचण आली, पैसे खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतात आणि जर उद्या अडचण तर त्यामध्ये खूप मोठा मनस्ताप या लोकांना सहन करावा लागू शकतो. कारण अशी परिस्थिती राज्यात 2021ला झाली होती आणि त्यावेळेला राज्य निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं त्या निवडणुका 2019ला घोषित केल्या होत्या तर त्यामध्ये जो पॅरेग्राफ ऍड केला होता तशाच पद्धतीचा पॅरेग्राफ यावेळेस सुद्धा ऍड केलेला आहे आणि तीच परिस्थिती आज आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय च्या निकालाच्या अधीन राहतील असा जो त्यांनी उल्लेख केला होता ते थोडक्यात मी एका वाक्यात आपल्याला वाचून दाखवतो. सदरच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6/5/2025 रोजीच्या आदेशान्वये विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756/2022 मध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील. याचा अर्थ असा, निवडणुका म्हणजे काय, त्या निवडणुकांमध्ये निवडून येणारे सगळे सदस्य किंवा लोकप्रतिनिधी आणि हे लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी त्यांना तो टेन्युअर असला पाहिजे, परंतु अधीन राहतील. याचा अर्थ असा आहे की उद्या चालून जर कोर्टामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेला कोणी चॅलेंज केलं किंवा जे काही याचिका चालू आहे त्याच्यामध्ये एखादा विषय जर सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आला आणि त्या ठिकाणी जर त्याची व्यवस्थित मांडणी केली की ज्या वेळेला तुम्हाला हे ओबीसी आरक्षण दिलं होतं त्यावेळेला राज्यात ओबीसी आरक्षणच अस्तित्वात नव्हतं किंवा बाकी कमिशन शिवाय आपण ओबीसीला आरक्षणच देऊ शकत नाही असा विषय जर कोणी घेतला तर उद्या चालून ह्या 289 लोकांसारखीच जवळपास 4200 लोकांची पदं ह्या एक सगळ्या प्रकारानंतर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती आज रोजी तयार झालेली आहे. आणि तोच मुद्दा आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिकेच्या माध्यमातून सादर केला होता. 50%चा मुद्दा माझा नाहीये. मी स्वतः ओबीसीच्या विरोधात मी पहिलेपासून नाही. ओबीसीचा इम्पेरिकल डेटा बाठिया कमिशन लागू करून घेणं आणि त्याच्यासाठी एकट्यानं ती लढाई लढली आणि इम्पेरिकल डेटा आणि तो सगळा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करून ओबीसींना संविधानिक दर्जा प्राप्त करून दिला, जे की ओबीसींना आतापर्यंत 2022 पर्यंत या देशामध्ये ओबीसी आरक्षण जरी मिळत होतं परंतु रेकॉर्डवर ओबीसी 0% होता. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 39% पर्यंत पोहोचवण्यात बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं यश मिळालं. ओबीसी हा रेकॉर्डवर आल्यामुळे. विकासजी, मला एक सांगा, बाठिया कमिशनचं आत्ताचं स्टेटस नेमकं काय आहे? म्हणजे त्याच कमिशनच्या आधारावर हे सांगितलं गेलं होतं कोर्टाला की ही कमिशन आम्ही नेमलेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही ओबीसीची आकडेवारी ही काढलेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही आरक्षण देणार आहोत, पण त्याच्यानंतर आता जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते मला वाटते बाठिया कमिशन येण्याच्या अगोदर किंवा निर्णयाच्या अगोदर जी पद्धत होती त्यानुसार दिलं गेलं, त्यामुळे सगळ्यांना 27% सगळ्या ओबीसींना मिळालेलं आहे. आत्ताचं बाठिया कमिशनचं स्टेटस नेमकं काय आहे, जे चॅलेंज झालेलं आहे का? हे बघा, बाठिया कमिशन म्हणजे थोडक्यात ट्रिपट 2010चं के कृष्णमूर्तीचं 5 जजेसच्या घटनापीठाचा निकाल आहे.
मला वाटतं आवाज नाही येत आहे विकासजींचा आपल्यापर्यंत. विकासजी काहीतरी तांत्रिक अडचण आहे, आपण येऊ तुमच्याकडे. प्रवीणजी, मला वाटते प्रश्न याच्यामध्ये खूप आहेत. शुक्रवारी खरं तर यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण आता सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यातला माझ्या मनात असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं, विशेषतः नंदुरबारमध्ये 100% SC/STचं आरक्षण होणार आहे, कारण त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे. मग हा 50%चा जो नियम आहे तो SC/ST साठी लागू असेल की नसेल, की फक्त OBC साठी लागू असेल? एक साधा प्रश्न आहे की आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जातवार जर सर्वेक्षण झालं तर जातवार सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जातींना आरक्षण त्या प्रमाणात देणं गरजेचं असतं. आपण नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर तिथे शेड्यूल्ड ट्राईब या विमुक्त जाती ज्या आहेत त्या विमुक्त जातींसाठी असलेलं आरक्षण जे आहे ते इतर OBC किंवा इतर जातींपेक्षा जास्त असल्यामुळे ते OBCचं आरक्षण कमी झालेलं आहे. म्हणजे असं ज्या ठिकाणी ते आरक्षण कमी होत आहे त्या ठिकाणी OBCवर अन्याय झाला हे स्पष्ट आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये आल्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की घटनेने दिलेल्या 50%हून जास्त जर तुम्ही आरक्षण देत असाल तर ते घटनेचं उल्लंघन आहे. हे घटनेचं उल्लंघन करणं हे अभिप्रेत नाही कुठल्याच राज्याला. पण हे असं का झालं? जर महाराष्ट्र राज्याने यापूर्वी जर जनगणना केली, जातनिहाय जनगणना केली असती तर त्या जनगणनेतून जिल्हावार जातनिहाय परिस्थिती तिथली टक्केवारी स्पष्ट झाली असते. आज महाराष्ट्रामध्ये सरासरी 33% इतकी OBCची संख्या असताना आपण त्यांना फक्त 27% थांबवले. हे जर 27% आरक्षण तेही जर वेळच्या वेळी आणि ठरल्याप्रमाणे देता येत नसेल तर OBCवर असलेला तो अन्याय आहे. आणि तो अन्याय सहन कसा करायचा? घटनेने दिलेला अधिकार जर त्यांना तो मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरच प्रामुख्यानं जोर दिलेला आहे. आता ही बाब जी आहे, आज जी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रभर किंवा राज्यभरामध्ये ही परिस्थिती आहे का? तर नाही. काही एक ठराविक जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. तर आता हे त्यांनी एक इंडिकेट झालंय की तुम्ही इलेक्शन घ्या, पण इलेक्शन घेतल्यानंतर जे काही आता सुनावणी होईल ते ठराविक जिल्ह्यांची होईल. ज्या ठिकाणी हा प्रश्न मग तिथे नागपूर असेल, वर्धा असेल, नंदुरबार असेल किंवा पालघर असेल, असे काही ठराविक जिल्हे आहेत की त्याच्यामध्ये ही आरक्षणाची परिस्थिती निर्माण झाली. आता ही परिस्थिती जर तिथली जर क्लिअर व्हायची असेल तर त्याच्यासाठी शुक्रवारी या संदर्भातल्या सुनावणीमध्ये स्पष्टीकरण येईल. आणि तोपर्यंत ह्या इलेक्शनच्या संदर्भात खरं म्हणजे हे सगळं करायची जबाबदारी निवडणूक आयोगाची होती, पण निवडणूक आयोग आणि राज्य सरकार झोपेच्या सोंग घेतल्याप्रमाणे वागल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली. गेल्या जवळपास 2021-22 पासून या इलेक्शन झाल्या नव्हत्या, निवडणुका झाल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आलेली संधी जी आहे ती केवळ निवडणूक आयोगामुळे, राज्य सरकारच्या झोपाळूपणामुळे हातातून जाते की काय परिस्थिती निर्माण झाली. पण सुप्रीम कोर्टाने जर असं ठरवलं की ठराविक जिल्ह्यांसाठी जर हा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांचा विषय शुक्रवारी आपल्याला घेता येईल. उर्वरित निवडणुका तुम्हाला घ्यायला काही अडचण येणार नाही असं आज थोडंसं इंडिकेट केलं गेलं असं कळतंय. त्याच्यामुळे तसं जर असेल तर महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला काही अडचण जाईल असं वाटत. बर, ठीक आहे. विकासजी, मला वाटतं आता तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत व्यवस्थित. मला एक तर पहिले सांगा, म्हणजे आता जो प्रवीण सरांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर मला तुमच्याकडे यायचंच आहे, पण त्याच्या अगोदर मला सांगा की तुम्ही मगाशी सांगत होतात की तुमची मूळ प्रेयर काय, म्हणजे मूळ याचिकेमध्ये मागणी काय आहे तुमची आत्ताच्या वेळेला? माझी मूळ जी मागणी आहे की त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं जी आट टाकलेली आहे की ज्या अटीमुळे 4200 लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जे काही करायचं ते तुम्ही आजच करा. OBCला 27% आरक्षण काय द्यायचं? आमचं म्हणणं 54% द्या, चालते, आम्हाला काही अडचण नाही, परंतु ते दिल्याच्या नंतर टिकलं पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या के कृष्णमूर्ती आणि विकास गवळी केसच्या नंतर जी बाठिया कमिशनचा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे, तर बाठिया कमिशन म्हणजे ट्रिपल टेस्ट आहे आणि जोपर्यंत ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत OBCला आरक्षणच देता येत नाही. परंतु राज्य निवडणूक आयोगानं हा बाठिया कमिशनचा रिपोर्ट सुद्धा बाजूला ठेवला आणि सरसकट 27% आरक्षण या राज्यामध्ये देऊन टाकलं. त्याच्यामुळे अडचण काय झाली, कुठं 1 सीट जास्त झाली, कुठं 2 सीट एक्सीड झाल्या, कुठं 4 सीट एक्सीड झाल्या. परंतु त्या 3-4 सीट एक्सीड होण्यामुळे बाकीची सगळी जी निवडणूक आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधली ती सगळी जी निवडून येणारी लोक आहेत त्यांच्या सगळ्याच्या डोक्यावर टांगती तलवार त्या ठिकाणी येऊन ती सगळी एकंदरीत प्रक्रिया अडचणीत येऊन ठेपलेली आहे. असं जर चालू राहिलं, आज आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुद्धा आमच्या वकिलांना अतिशय चांगला युक्तिवाद केला की तुम्ही 289 लोकांची ज्या पद्धतीनं पदं गेली होती तशीच पदं आता 4200 लोकांची घालवायसाठी तर निघालात नाही.
तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या एकंदरीत या सगळ्या प्रक्रिया आम्ही बघतोय तर त्याच्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं तुम्ही सगळं काम करताय. बाठिया कमिशनचा रिपोर्ट तुम्ही बायपास करून जी प्रक्रिया घेऊ पाहताय तर बाठिया कमिशन म्हणजे ट्रिपल टेस्ट आहे आणि ट्रिपल टेस्ट जर नसली तर तुम्हाला ओबीसीला आरक्षण देता येत नाही. हे विकासजी आता मला हे सांगा की काय करणं तुम्हाला अपेक्षित होतं निवडणूक आयोगानं, सोप्या शब्दात सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल. माझं एवढंच म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोगाला मी पत्राद्वारे सूचित केलं होतं की कृष्णमूर्ती डिसिजनचा 5 जजेसचा निकाल आणि विकास किसनराव गवळी केसचा 3 जजेसचा निकाल हे दोन्ही निकाल अस्तित्वात आहेत आणि तुम्ही 2 जजेसच्या निकालाचा आधार घेऊन मनमानी पद्धतीनं सगळं कृती करताय. मग ही कृती करत असताना तुम्ही या निवडून आलेल्या लोकांना उद्या अडचणीत आणण्याचा प्रकार करू नका. आणि हे सगळे जे काही करताय तर तुम्ही ही जी 8 त्यांच्या आदेशामध्ये टाकली ती 8 त्यांनी त्याच्यामध्ये टाकायला नको होती हे सुद्धा मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. परंतु असं आहे गवळीजी की जर कोर्टामध्ये याचिका असेल, निर्णय येणं अपेक्षित असेल तर ती अट टाकणं क्रमप्राप्त नव्हतं का? हे बघा आता मुद्दा असा आहे की ही याचिका 2021 पासून सुरू आहे. 2021 ते 25 4 वर्ष झालेत. मग आता 4 वर्षामध्ये बाठिया कमिशनचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणही ग्रँट केलं. तो बाठिया कमिशनचा रिपोर्ट स्वीकारला. त्या अनुसार या राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा झाल्या बाठिया कमिशननुसार. परंतु बाठिया कमिशनच्या आयोगाच्या रिपोर्टमुळे काही ठिकाणी ओबीसीच्या सीट कमी होतात हा आधार घेतला आणि त्या ठिकाणी या राज्य निवडणूक आयोगानं, ग्रामविकास विभागानं आणि नगर विकास विभागानं त्या बाठिया कमिशनच्या रिपोर्टला बायपास केलं तरी चालेल अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या समोर वकिलांच्या मार्फत मांडली आणि त्या ठिकाणी सगळी गल्लत होऊन बसली. सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात हा विषय त्यावेळेला त्यांनी आणून दिला नाही. 6/5/2025 ज्या वेळेला 4 महिन्यात निवडणुका घ्या हा विषय ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला कदाचित त्यावेळेला जर हा विषय त्यांनी सांगितला असता तर ही परिस्थिती झाली नसती. आता राहिला विषय मला काय अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये, मला एवढंच अपेक्षित आहे की निवडणुका तुम्ही या ठिकाणी जे घेताय तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये चूक या राज्य निवडणूक आयोगाची आहे. परंतु त्याची सजा आमच्या या ओबीसी बांधवांना का, जे निवडून येतील त्यांच्या डोक्यावर टाकती तलवार का टाकायची? आता निवडणूक म्हटलं की काय होतंय की एक कुठला तरी ओबीसीचा व्यक्ती निवडून येतो आणि त्याच्या विरोधात जे 3-4 लोक निवडणूक हारलेले असतात ते काही चुपचाप बसत नाहीत. ते काहीतरी वर्गणी करणं, 2-3 पिटिशन फाईल करणं आणि एखाद्या पिटिशनचा जर उद्या निकाल एखाद्या सदस्याच्या बाबतीत लागला किंवा ओबीसीचं आरक्षणच अस्तित्वात नसलेल्या कायद्यानुसार दिलेलं आहे तर ते उद्या ओबीसीचं आरक्षण अवैध ठरू शकते आणि त्या ओबीसी आरक्षणावर निवडून आलेले सदस्य सुद्धा अवैध होऊ शकतात, त्याची पद जाऊ शकतात. हा प्रकार होऊ नये हे मला या पिटिशनच्या माध्यमातून. आता मला आणखी एक माहिती सांगा की 6/5/2021 चा जो निकाल आहे तो चॅलेंज केला गेलेला आहे का आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार पार्टी आहे का? त्याच्यात राज्य सरकारने काही चॅलेंज केलेलं आहे का? तुम्ही म्हणताय की बाठिया आयोगानुसार त्यांनी आरक्षण दिलेलं नाहीये, मग न देण्यासाठी बेस काय आहे? ते चॅलेंज झालेला आहे हा बेस आहे का? नाही, त्यांनी काय केलं त्यावेळेला 6/5/2022 जो सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचनं जो निकाल दिला होता की जी ऑर्डर केली होती की तुम्ही 4 महिन्यात निवडणुका द्या, त्याच्यामध्ये तो विषय मेन्शन केलेला आहे की प्री बाठिया कमिशन राज्यामध्ये जो कायदा अस्तित्वात असेल तर त्या कायद्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या. परंतु हा विषय कदाचित कोणाच्याच लक्षात नव्हता राज्यात की बाठिया कमिशन 7/7/2022 ज्या वेळेला बाठिया कमिशनचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला त्या तारखेपासून तर 4 मार्च 2021 विकास किसनराव गवळी केसचा जो निकाल लागला होता या कालावधीमध्ये 1.25 वर्षात राज्यात ट्रिपल टेस्ट नसल्या कारणानं ओबीसीचं आरक्षणच अस्तित्वात नव्हतं. मग ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण अस्तित्वात नसलेला कायदा त्यावेळेला होता 1.25 वर्षात, मग त्या कायद्यानुसार जर निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर मग ओबीसीचं आरक्षण कसं देता येईल? आणि दिलं तर ते उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल का? आणि त्या आरक्षणावर निवडून आलेले लोक उद्या त्यांच्या पदाला उद्या धोका कशाहून होणार नाही
ही परिस्थिती एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली. बरं, मग आता मला अगदी थोडक्यात सांगा, वेळ संपले माझी. मला एक सांगा की मग आता काय होणार जर तुमच्या बाजूने निकाल लागला तर निवडणुका होणार की नाही होणार, स्थगित होणार, काय होणार? माझी जर पिटिशन ऍक्सेप्ट झाली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगानं जी निवडून आलेल्या लोकांच्या डोक्यावर जी टांगती तलवार ठेवलेली आहे ती तलवार 5 वर्ष त्यांना टेन्युअर कंप्लीट करण्यासाठी पूर्ण मिळतील. परंतु माझी पिटिशन जर ऍक्सेप्ट झाली नाही, राज्य सरकार असो किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडनं जर वेळेवर दुसरी कोणती खेळून जर का हा टाइम पास करण्याचा विषय जर त्यांनी केला आणि हा निकाल आला नाही, सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन, किंवा या निवडणुका निकालाच्या न्यायालयाच्या अधीन राहतील असा जर विषय त्याच्यामध्ये कायम राहिला तर 5ही वर्ष या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार. पण तेव्हा म्हणजे तसं झालं तर ती टांगती तलवार 27% आरक्षणासह राहील. हो, 27 नाही, आता सध्या 1-2 सीट एक्सिट झालेल्या आहेत, पण या 1-2 सीटमुळे त्या बरोबर, म्हणजे ज्या 42 सीट आहेत त्या सगळ्या सीट्सवर टांगती तलवार कायम राहील असं तुमचं म्हणणं आहे राज्यभरातल्या. ओके प्रवीण सर, शेवटची कमेंट तुमची, कारण विकास गवळींच्या एवढ्या प्रश्नांमधनं काही गोष्टी तरी क्लिअर व्हायला मला वाटतं आपल्याला मदत झाली आहे. निश्चित असं आहे की त्यांनी गवळींनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही निवडून आलेल्या कॅन्डिडेटवर त्याच्यावर अन्याय होऊ नये हा प्रामुख्याने जे इंडिकेशन जे आहेत गवळींचे ते प्रामुख्याने आहेत. आणि आपल्यालाही हे अभिप्रेत आहे की कुठल्याही अशी इलेक्शन किंवा निवडणूक झाल्यानंतर जे निवडून येतील त्या उमेदवारांवर केवळ ते ओबीसी अतिरिक्त म्हणून त्यांना ठरवून जर तुम्ही त्यांची जर निवडणूक जर पाठ ठरली तर तो घोर अन्याय त्या माणसावर होईल आणि ते होता नाहीये. गवळींचं जे काही म्हणणं जे आहे ते परफेक्ट आणि बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आपल्याकडे पारदर्शक निवडणुका हा जो प्रकार जो होतो तो त्याच्याशीच अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने हे जर यापूर्वीच जर निश्चित केलं असतं, यापूर्वीच जर या संदर्भातली ज्या भूमिका जर क्लिअर केल्या असत्या तर आता ही परिस्थिती आली नसती. आता ही परिस्थिती आली आहे, त्याला ज्या पद्धतीने तोंड दिलं पाहिजे तेही निवडणूक आयोगाकडून केलं जात नाही, हे दुर्दैव होतं. म्हणजे खरं तर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे सगळं प्रकरण, आणि निवडणूक आयोगासमोर राज्य सरकार काय भूमिका मांडते आणि राज्य सरकारनं मांडलेली भूमिका निवडणूक आयोग ग्राह्य धरते की नाही, त्यावर काय निर्णय देते याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. पण एक मुद्दा इथं आपण सगळ्यांनीच ध्यानात घ्यायला हवा की निवडणुका होणं हे जितकं महत्त्वाचं आहे, राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं प्रशासन असणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच हेही महत्त्वाचं आहे की निवडून आलेले उमेदवार यांनी पूर्ण मनानं आपापली टर्म पूर्ण करणं. आणि ते जर व्हायचं असेल तर त्यांच्या डोक्यावर कुठलीही टांगती तलवार असायला नको की मी अपात्र ठरेन का, मग मी राहीन की नाही, पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल का, अशी भीती, अशी टांगती तलवार कुणाच्याही डोक्यावर नसायला हवी. आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अर्थात राज्य निवडणूक आयोगानं घेतलेली भूमिका आणि ती भूमिका त्यांनी जी न्यायालयामध्ये स्पष्ट केलेली आहे त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यावरच ही टांगती तलवार असणार की नाही याचं उत्तर आपल्याला मिळेल. विकासजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज या चर्चेमध्ये आलात आणि बऱ्याचशा या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी तुमच्या याचिकेमधल्या आम्हाला समजावून सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद. प्रवीण सर, तुमचे आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.